मला HIV आणि एड्समधला फरक सांगा. प्रथम HIV सांगा. हां मॅडम, तुम्ही हा प्रश्न अतिशय चांगला विचारला मला. बोला. समाजामध्ये असा गैरसमज आहे की एखाद्या व्यक्तीला जर HIV बाधा झाली तर त्याला एड्स झाला असं म्हणून समजतं. वास्तविक हे अतिशय चुकीचं आहे. HIV आणि एड्स ह्या दोन विविध वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला आपण, आजार आहेत का आजार काय? आहे. आजार एक आहे विषाणू आणि एक आहे अनेक आजारांचा समूह. तर HIV म्हणजे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, म्हणजे शरीरातील रोगप्रतिकारशक्तीचा ह्रास करणारा आजार, असा एक विषाणू, त्याला HIV म्हणतात. आणि एड्स म्हणजे काय, तर HIV झालेल्या व्यक्तीने जर वेळेवर औषधोपचार घेतले नाही तर त्याला एड्स होऊ शकतो. जसं की TB, कॅन्सर, नागवेडा असे संधिसाधू आजार होतात. तर सर्वांनी ही गोष्ट अगदी लक्षात घ्यायला पाहिजे की HIV आणि एड्स ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. HIV हा एक व्हायरस आहे आणि एड्स म्हणजे अनेक आजारांचा समूह. म्हणजे दोन्ही एक नाही असं म्हणायचं का? दोन्ही एक नाही. तुम्हाला एड्स हे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही HIV झाल्यावर तुम्ही वेळेवर औषधोपचार घेतले नाहीत, व्यवस्थित आहार नियम जर घेतले नाहीत तर तुम्हाला अनेक संधिसाधू आजार होतात आणि अनेक आजारांचा गट झाला की त्याला एड्स झाला असं आपण म्हणतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की HIV हा विषाणू आहे हां. आणि त्या विषाणूपासून होणारा आजार म्हणजे एड्स आहे. हां, HIV झालेल्या व्यक्तीने जर ART औषधोपचार वेळेवर सुरुवात केली नाही तर त्याचं रूपांतर एड्समध्ये व्हायला फार वेळ लागत नाही. आणि तुम्ही जर HIV पॉझिटिव्ह व्यक्तीने ART घेतले तर तो आयुष्यभर निरोगी जीवन जगू शकतो. ओके.